नमस्कार मंडळी, एक विचार करतोय टाटा मोटर्सची कमर्शियल व्हेकल घ्यायचं आहे आणि मला काय होतं माहिती का, अर्धा तास टेस्ट राईड घेतली ना गाडीची की असं वाटत नाही की गाडी पूर्णपणे चालवली आहे. गाडीचा तो फील येत नाही की ही गाडी घ्यावी का नाही. कदाचित टाटा मोटर्सला हे कळालं आणि त्यांनी वन डे ओनरशिप हा प्रोग्राम सुरू केला. वन डे ओनरशिप प्रोग्राम काय आहे तर तो आहे प्रोग्राम खूप खास, कारण याच्यामध्ये तुम्ही एखादी कमर्शियल व्हेकल जर घेणार असाल ना, मग ती कुठली असू द्या, टाटा इंट्रिया V50 असू द्या, V30 असू द्या, योद्धा असू द्या, तर ती गाडी तुम्हाला अर्धा तास नाही, एक तास नाही, पूर्ण एका दिवसासाठी तुम्हाला मालक बनवते. म्हणजे तुम्ही एक दिवस ती गाडी चालवू शकता, एका दिवसाचे मालक बनू शकता. तुमच्या मनाप्रमाणे ती गाडी तुम्ही ड्राईव्ह करू शकता. खराब रोड, घाटी रोड, हायवे, ट्रॅफिक, तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ती गाडी नेऊ शकता आणि ती टेस्ट करू शकता. तर बाकी आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. हॉट ऑइल मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. आज वन डे ओनरशिप हा जो प्रोग्राम आहे टाटाचा, ओके, त्याबद्दल जाणून घ्यायचंय व्ह्युअर्सला आणि मला सुद्धा खूप आम्हाला उत्सुकता लागली त्या बाबतीत. तर आम्हाला प्लीज गायडन्स करा. ओके सर, बस. तर माझा पहिला प्रश्न असेल की टाटा मोटर्सने जे वन डे ओनरशिप हा मॉड्यूल सुरू केलेला आहे, ओके, तर यामध्ये मला कुठली गाडी मिळणार? जसं की कस्टमरची रिक्वायरमेंट, आता कुणाला 1 टन पासिंग आहे पाहिजे, कुणाला 2 टन पाहिजे, कुणाला 1.5 टन पाहिजे, कुणाला 3 टन पाहिजे, जे ज्याच्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण ती गाडी त्यांना सजेस्ट करतो. ओके. आता तुम्हाला तुमचं 2 टन लोड असेल तर मोस्टली 2 टनाच्या वर जर जाणार असेल तर आम्ही योद्धाच सजेस्ट करतो. आता एखाद्याला जसं की मला आता योद्धा 2.0 चालवायचा, तोच मिळेल का? म्हणजे मला तोच पाहिजे तर तोच? हा, तोच भेटेल तुम्हाला. तोच योद्धा 2 पाहिजे तर तुम्हाला तो बी अवेलेबल आहे. आता हे वन डे ओनरशिप हे नक्की काय आहे? वन डे ओनरशिप म्हणजे समजा आता एखादा कस्टमर आलाय, ज्याला समजा त्याला माझ्याकडे 1.5 टन लोड आहे किंवा 2 टन लोड आहे, मला ती टेस्ट ड्राईव्ह करून बघायची ऍक्च्युली ती गाडी लोड घेते का, तेवढा लोड उचलू शकते का, तेवढा चढाला वगैरे तर ती व्यवस्थित जाती का, हे सगळं पूर्ण चेक करण्यासाठी कस्टमर स्वतःचा लोड असेल किंवा कंपनीकडे लोड असेल किंवा त्यांच्याकडे लोड असेल तर तो टेस्ट करून पूर्ण लोडिंग करून एक दिवसासाठी आपण त्यांना गाडी देत होती. म्हणजे पूर्ण एक दिवसासाठी? हा, पूर्ण त्यासाठी काही लिमिट आहे का? म्हणजे त्यासाठी असं काही लिमिट नाही. मग आता याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील? जर आपल्या व्ह्युअर्स पैकी कोण आलं आणि त्यांना किंवा कुणालाही जर समजा एखादी त्यांची पर्टिक्युलर त्यांनी गाडी बिझनेससाठी चूज केली की मला योद्धा पाहिजे, ओके, मग त्याच्यासाठी आले, मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतील? त्यांच्यासाठी डॉक्युमेंट असे लागतात की त्यांचं जर समजा त्यांच्याकडे स्वतःची फर्म आहे किंवा त्यांच्याकडे ड्रायव्हर आहे, त्यांना नाही करायचे, ते ड्रायव्हर करायचे, पण ड्रायव्हरचं TR लायसन आपल्याकडे, ते TR लायसन कंपल्सरी पाहिजे. अच्छा. तर TR लायसन असेल तर आम्ही त्यांना ते वन डे ओनरशिप देऊ शकतो. आणि TR लायसन नसेल तर? TR लायसन नसेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो. कारण का, तर जर उद्या जर गाडीचं काही क्लेम दहचमळ झालं, रोडला वगैरे काय झाला, प्रॉब्लेम झाला, ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ते क्लेम होत नाही. तर TR लायसन कंपल्सरी आहे याच्यामध्ये. हा महत्वाचा प्रश्न आहे की समजा मी TR लायसन आणि काय तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट केले आणि त्यानंतर समजा मी गाडी घेऊन गेलो आणि रस्त्यात बंद पडली तर? जर बंद पडली रस्त्यात, त्यामध्ये तुमच्या गाडीच्या काचाला एक टोल फ्री नंबर आहे, तुम्ही त्याचा कॉल केला तर तुमची 1 तासाभराच्या आत आमची सर्व्हिस टीम असते ती तुमच्यापर्यंत पोहोचते. हां, नसेल तर जवळपास शोरूम सर्व्हिस सेंटर कुठं असेल तर शोरूमला जरी तुम्ही कॉल केला तर आमची टीम तुमच्यापर्यंत येऊ शकते. याच्या पुढे जाऊन जर समजा गाडीचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही इश्यू झाला रोडला तर त्या बाबतीत काय मदत मिळू शकते किंवा त्याचा खर्च कुणाला करावा लागतो? अच्छा, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कॅपिटलाइज जी गाडी आपण एक दिवसासाठी वन डे ओनरशिप जी देतो त्यामध्ये आमच्या कॅपिटलाइज गाड्या असतात, ज्यांना नंबर प्लेट असती आणि ज्या रजिस्टर गाड्या असतात त्यामध्ये इन्शुरन्स वगैरे पूर्ण असतो, फुल इन्शुरन्स असतो. उद्या जर काय दचमं झालं पण TR लायसन कंपल्सरी पाहिजे, ते आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये क्लेम करून त्यांना करू शकतो आम्ही, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यामध्ये. अच्छा, म्हणजे हे सगळं इन्शुरन्स मार्फत क्लिअर केलं जातं. हो. एका दिवसाच्या ह्याच्यात जरी गाडीला काही इश्यू झाला तर तो इन्शुरन्स मध्ये आम्ही क्लेम करू शकतो. कस्टमरचं TR लायसन कंपल्सरी पाहिजे त्याच्यामध्ये. बरं, याच्यासाठी काही फॉर्म वगैरे भरून घेतला जातो का किंवा काही डिपॉझिट द्यावं लागतं का? आमच्याकडे एक फॉर्म असतो, तो फिलअप करून द्यायचा, त्यावर सही वगैरे असते, नाव नंबर वगैरे सही पूर्ण राहते. त्यानंतर तुम्हाला एक 10,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं. तुमची दिवस पूर्ण टेंडर वगैरे पूर्ण झाली जाताना तुम्हाला ते पैसे तुम्हाला मी रिफंड करतो. बरं, मग त्याच्यामध्ये कॅश आणि कार्ड दोन्ही कॅश आणि कार्ड जसं कस्टमर जसं हे असेल त्यांच्या हिशोबाने आपण देतो. आणि फॉर्म साठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत? फॉर्म साठी आपल्याला एक तुमचं लायसन लागतं, आधार कार्ड आणि पॅन कार्ड, हे 3 गोष्टी आपल्याला लागतात. तर आज मला तुम्ही कुठली गाडी देणार आहे? आज तुम्हाला योद्धा 2 देऊ शकतो. बरं, आणि याची खासियत काय त्या योद्धा 2? ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी खासियत की हे मिनिमम ह्याच्या 2 टन पासिंग म्हणजे 2 टन पासिंग आहे हिला, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 3 टनापर्यंत इझिली लोड टाकू शकता, एक्स्ट्रा लोड टाकू शकता. बरं, 100 HP ची गाडी आहे ही, 2.2 म्हणजे 2200 cc मध्ये येते. त्याच्यामध्ये 4 पिस्टन सिलेंडर येतं, त्याला धडीपाठी येतात सगळ्यात मोठी गोष्ट.
आणि तुमचा हौदा जो आहे तो 8 फूट 7 इंचमध्ये येतो रुंदीला, मोठा लांबीला, आणि रुंदीला तुमचा असा 6 बाय 6 फुटाचा येतो. अच्छा, म्हणजे प्रॉपरली मला तो पाहिजे तर तोच मिळणार तो, हा. आणि तो मी माझ्या पाहिजे तशा पद्धतीने मी चालू हो, शकतो. आणि टायरी मोठे त्याची 16 इंची टायर येतात. 16 इंच करेक्ट, आणि 220 mm ग्राउंड क्लिअरन्स. हो. आणि समजा मला जर ऑफ रोडला न्यायची असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी फिरणार आहे, तर मग मला स्वतःचं डिझेल टाकावं लागणार का शोरूमने टाकलेलं असतं ऑलरेडी? नाही, शोरूमने डिझेल टाकून दिलेलं असतं तुम्हाला. अच्छा. जर लोकल तुमचं 10-15 किलोमीटर तुम्हाला लोकलला घ्यायची तर शोरूम तुम्हाला डिझेल प्रोव्हाइड करतो. त्याच्या पुढे जायचं असेल तर आपण त्याच्या पुढे जर काय असेल तर पुढे जाताना तुम्हाला टाकून द्यावं लागेल. एक्स्ट्रा काय असेल तर तुम्हाला करावं लागेल ते. मग आज आपली गाडी रेडी आहे ना? हो, रेडी आहे सर. एका दिवसाचा मालक या प्रोग्राम मध्ये आपल्याला ही गाडी टेस्ट राईड साठी मिळालेली आहे. मग ही गाडी आपण आज दिवसभर यूज करणार आहोत. ही गाडी कशी आहे ते देखील बघूयात, आणि एक्सपिरियन्स कसा येतोय गाडी टेस्ट राईड करताना ते देखील मी तुम्हाला मध्ये शेअर करणार आहे. मंडळी, गाडीमध्ये जो गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे तो गिअरबॉक्स आहे 5 स्पीड मॅन्युअल, ज्यामध्ये एक रिव्हर्स आहे, आणि इथे एक इको मोडचं बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस गाडीमध्ये तुमच्या कमी माल असेल ना, त्यावेळेस तुम्ही त्याचा बटनचा यूज करू शकता, ज्याने तुम्हाला चांगलं मायलेज गाडी जी आहे ती प्रोव्हाइड करते. या ठिकाणी जे हेडरेस्ट देण्यात आलेलं आहे ते परफेक्ट आहे, आणि बघू शकता की माझा रिक्लाइन अँगल सुद्धा व्यवस्थित आहे. थर्ड गिअर जो आहे तो आता मी शिफ्ट केलेला आहे. MID मध्ये हे पण सांगतं की तुम्हाला कितवा गिअर टाकायचा आहे. आता मी हा गिअर जो आहे तो 3रा गिअर टाकलेला आहे. आता हे 4था गिअर टाकण्यासाठी मला सांगत आहे, तर 4था गिअर आपण टाकूया. मला या गाडीचं सगळ्यात महत्त्वाचं काय आवडलं माहिती का, मी बेसिकली ह्या गाड्या जास्त चालवत नाही किंवा चालवलेल्या नाही, पण गाडीमध्ये जे पॉवर स्टेरिंगचा जो रिस्पॉन्स आहे ना तो एकदम म्हणजे कारसारखाच आहे. त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की मी जरी ओकेजनली गाडी चालवत असलो तरी देखील मला एक कमांड राहते की मी ही गाडी आरामशीर चालवू शकतो. गाडीच्या सस्पेन्शन बद्दल बोलायला गेलं तर सेमी इलेक्ट्रिकल लिव्ह स्प्रिंग सस्पेन्शन विथ 6 लिव्ह 6 पानं आणि फ्रंटला 9 पानं देण्यात येतात. त्याचबरोबर साईडला जे आहे ते 4 mm थिक चाशी फ्रेम जी आहे ती यूज करण्यात आलेली आहे या गाडीमध्ये. पुढे आणि पाठीमागे चांगलं सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. गाडीच्या स्टेरिंगचा रिस्पॉन्स देखील उत्तम आहे. इथे एक इको बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे. लेव्हलर जे आहे ते देखील इथे हेडलॅम्पसाठी देण्यात आलेलं आहे. गाडीमध्ये गिअर शिफ्ट ॲडवायझर दिला आहे. ज्यावेळेस जास्त RPM होतं ना तर गाडी तुम्हाला नोटिफाय करते की गिअर शिफ्ट करा, जास्त हाय RPM झालेला आहे, गिअर शिफ्ट करा. हा एक चांगला ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, ज्याने तुम्हाला कळतं की गाडीमध्ये लोड असल्यावरती कधी गिअर शिफ्ट करायचं. डॅशबोर्ड बघायला गेलं तर ब्लॅक कलरचं मटेरियल सगळं यूज करण्यात आलेलं आहे. सनवायझर देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तुम्हाला विंडो जे आहे ते खाली करण्यासाठी मॅन्युअल नॉब्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत दोन्ही साईडला. विजिबिलिटी गाडीची उत्तम आहे. आता गाडीमध्ये मी इको मोड टाकलेला आहे. पिकअपमध्ये काहीच फरक नाहीये, गाडीच्या पॉवरमध्ये काहीच फरक पडलेला नाहीये, पण गाडी परफेक्टली क्रूज करते, ज्याने मला चांगलं मायलेज मिळेल. या पिलरमुळे ब्लाइंड स्पॉट जे आहेत ते कमी होतात, ज्यामुळे गाडीवरती तुमची कमांड चांगली होते. पाठीमागचं सुद्धा या IRVM मध्ये उत्तम दिसते. वन डे ओनरशिप हे टाटा मोटर्सचं जे प्रोग्राम आहे उत्तम आहे. मला आज गाडी भरपूर वेळ मनसोक्त मी गाडी चालवली, आणि गाडीमध्ये का ही गाडी आवडू शकते किंवा का हीच गाडी घ्यायला पाहिजे याचं माझं जे माइंड आहे ते क्लिअर झालेलं आहे. जर तुम्हाला एखादी टाटा मोटर्सची कमर्शियल व्हेकल घ्यायची आहे आणि तुमचं माइंड क्लिअर आहे, तुम्हाला समजत नाहीये की गाडी चालवल्यानंतर रिस्पॉन्स कसा देईल, गाडीचं कम्फर्ट कसं आहे, सगळ्या गोष्टी चेक करायच्यात, गाडीचं मायलेज कसं आहे, गाडीचं ओव्हरऑल डॅशबोर्ड कसं आहे, बसायला कसं आहे, कम्फर्टेबल आहे का, गाडी चालवायला कम्फर्टेबल आहे का, पिकअप कसा आहे, खराब रोडला कसं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वन डे ओनरशिपमध्ये मिळतात. त्यामुळे तुम्ही देखील वन डे ओनरशिप या प्रोग्रामचा लाभ घ्या. तर आजचा हा व्हिडिओ इथे थांबवतो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.